नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा। चला तर आज मी मस्त अशी साबुदाणा खिचडीची रेसिपी शेअर करणार आहेत। खायलाही छान लागते, तसेच उपवास असल्यावर तुम्हीही बनवू शकता। अगदी सिंपल रेसिपी आहे, करायला वेळही लागत नाही। चला तर मग आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी साबुदाणा हा रात्रीच भिजत ठेवलेला होता। साबुदाणा बुडे इतपत आपल्याला पाणी ठेवायचे आहे आणि रात्रभर मस्त असं साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर खिचडीसाठी 2 बटाटे घेतले आहे, 1 वाटी दाण्याचा कूट घेतला आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला दळून घेतलेल्या आहेत। आता आपण कढईमध्ये तूप घालून घेऊ। साजूक तुपात आपण खिचडी बनवणार आहोत। तूप घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये बटाटे घालून घेणार आहोत। बटाट्याचे छोटे छोटे काप मी केलेले आहेत। बटाट्यांना थोडंसं आपण मीठ घालणार आहोत, बाकीचं मीठ आपण नंतर घालणार आहोत। बटाटे थोडे परतल्यानंतर आपण यामध्ये मिरचीचं पेस्ट घालून घेऊ। हवे तर तुम्ही मिरचीचे तुकडेही करून घालू शकता, पण आपण जर अशा प्रकारे मिरची दळून घातली तर खिचडीला चवही छान येते। त्यानंतर आपण मिरची बटाटा परतल्यानंतर दाण्याचा कूट यामध्ये घालून घेणार आहोत। मस्त असा भाजलेल्या शेंगदाण्याचा मी कूट करून घेतलेला आहे। हे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये साबुदाणा घालून घेऊ। साबुदाणा हा आपला मस्त असा मोकळा मोकळा भिजला गेलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि खिचडी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये वाफ भरण्यासाठी 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून देऊ। 3 ते 4 मिनिटांनंतर खिचडीला एक वाफ भरली जाते। आपण चमच्याच्या साहाय्याने ती मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित खिचडी मिक्स करून घेऊ आणि परत एकदा एक वाफ भरून घेऊ। थोडीशी खिचडी ही आपली कच्ची आहे, त्यामुळे आपण परत एकदा 3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। मस्त अशी खिचडी शिजल्या गेली आहे। सर्व साबुदाणा हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आपली खिचडी ही तयार झालेली आहे। अगदी झटपट होते आणि तुम्ही रात्री जर साबुदाणा भिजवला तर तुम्हाला खिचडी बनवायला वेळही लागत नाही। घाईच्या वेळेत पटकन तुम्ही ही खिचडी बनवू शकता। तुम्हाला उपवास असला तेव्हाही तुम्ही ही बनवून खाऊ शकता, किंवा ब्रेकफास्टलाही तुम्ही कधी रोजचा ब्रेकफास्ट खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे खिचडी बनवून खाऊ शकता। तसेच लहान मुलांना तर खिचडी ही आवडतेच, त्यामुळे तुम्ही मुलांनाही ही बनवून देऊ शकता। अगदी सिंपल रेसिपी आहे। कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।